राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून चालू आर्थिक वर्षात तब्बल 385 रुग्णांना सुमारे 3,35,00,000 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। शासनाच्या नियमित योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र रुग्णांसाठी हा निधी आधार ठरत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत। जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि तातडीने अर्ज निकाली काढण्याची प्रणाली यामुळे मदत वितरण अधिक पारदर्शक आणि जलद झाले आहे। तसेच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आणि विविध संस्था, धर्मादाय रुग्णालय आणि दात्यांच्या सहकार्यामुळे निधीची व्याप्ती वाढली आहे। या निधीतून कोक्लिअर इम्प्लांट, हृदय, किडनी, यकृत, कर्करोग उपचार, डायलिसिस, अपघातग्रस्त रुग्ण तसेच नवजात शिशूंच्या आजारांसह एकूण 20 गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, BPCL फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार आहे। यामुळे गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार अधिक सुलभ होणार आहे। राज्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यान 40,000हून अधिक रुग्णांना 333 कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली असून रायगड जिल्ह्यालाही यात अग्रस्थानी आहे।